आज कुठं? आज आकाली घरी किचन मध्ये. गॅसची टाकी संपली तर मग इथूनच काढली. पण मम्मी मी किती वर्ष पुसली होती छान. पण इथं इथं तेलकट चिकट होईल ना. लाडू टाकायच्यात ना त्याचा आता मी इथं भाजती आणि संध्याकाळची किती वाजता मोबाईल मध्ये कापडा मला एखादं पुसायची गमेल पाठ दिसेल ना. का रे बाई का 8:30 8:30. आणि दाजींचं दर्शन नाही 2 दिवस झालं. दाजी कुठे गेल्या दाजी कुठे गेल्या आहेत की दाजी आजच लवकर आली. इकडे सगळं पुसायला ही तळलेलं माझं ही प्रमाण असतं मैत्रिणीनं. बदाम ही काजू बदाम तळलेले ते पहिल्यातलं तळलेलं थोडं. हे डिंक आणि हे खारीक खोबरं आणि ते काय असेल सांगते प्रमाण दे इकडे त्यांना. खारीक 1 किलो आणि खोबरं 1 किलो. त्या दोन्हीचं मिश्रण आहे. हे 2 किलोचं. काजू पावशेर आहे, बदाम पावशेर आहे आणि डिंक पावशेर आहे. असू दे चालतं. ताई साहेबांना माझ्या रेसिपी सांगितली तरी. आणि तूप अर्धा लिटर लागतं मैत्रिणीनं त्याला. थोडंसं खसखस तीळ आणि त्याला ही पण टाकायचं, गूळ टाकायचं, थोडी खजूर टाकायची. नंतर त्याला काजू बदाम सांगितलं, खोबरं सांगितलं, खारीक सांगितली, नंतर त्याला डिंक, नंतर खसखस, विलायची पूड, हे सगळं बारीक करायचं मस्त तुपात भाजून आणि नंतर ते एकत्र करून मग ते भाजायचं. गुळवर मला ना ह्या गमेला पुसाय काहीतरी पाहिजे थोडंसं त्याला घासून ठेवलेलं हे राहिलंय. पाणी थोडं थोडं राहिले ना ते त्याच्यात पिऊ शकतो. नाही गमेल्याची गरज नाही. ही भांडी पण घासून पालती घातली होती मी. ही आमची मसाल्याचीच भांडी आहेत. नाही ग म्हणजे प्लांट मधली पण कुठेच घाण नाही दिसणार. सगळे चकाचक असतात.